कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय रेव सुंदर दिसतीये बाई, समुद्र बघ, सरंग, किती वेळा फोटो बघितले मनच भरत नाहीये माझं। ही बघ, नवीनच गाडी दिसतीये, रंग तर किती छान आहे बाप्पा। बघतोयस ना माझी रेऊ किती सुखात नांदतीये, श्रीमंतीत लोळते अगदी। याचसाठी केला होता सगळा अट्टास, माझ्या रेऊसाठी हेच तर स्वप्न बघितलं होतं मी। माझी रेऊ अगदी श्रीमंतीत लोळते, छान होतंय सगळं पप्पा। अगं बाई, माझी रेऊ पहिल्यांदाच विमानाने गेली एवढ्या लांब। फोन करून विचारते कसा झाला तिचा विमान प्रवास। हॅलो आई, बोल। हॅलो रेऊ, रेऊ मी आई। काय ग, कशी आहेस? बरं मला सांग, ते तुझा विमान प्रवास कसा झाला? आई, प्रवास खूपच मस्त झाला, खूप सुंदर झाला। काय ग रेऊ, ते तुला हवेत तरंगल्यासारखं वाटलं का ग? हो आई, अगं काय सांगू तुला, म्हणजे ना असं वाटतं की आपण पक्षी बनून हवेत उडतोय। हो ग, हो। आणि असं खिडकीतनं बाहेर बघितलं ना की पांढरे शुभ्र ढग दिसतात, असा कापूस पिंजून ठेवल्यासारखं वाटतं। आपण ऐकलं असतं ना अगदी तसंच वाटतं। आणि खाली बघितलं नाही तर असा मोठा समुद्र दिसत होता, पाण्याचे वेगवेगळे रंग, मागे सुटणारी शहरं। आहा आई, खूप कमाल एक्सपिरियन्स होता ग बाई, खूप छान छान, बरं वाटलं मला ऐकून। रेऊ, नाही मला सांग, पण तुला काही त्रास बिस नाही झाला? हा, विमान लागलं का ग तुला? नाही आई, असं काही झालं नाही, खूप छान झाला प्रवास। हा रेऊ, आई मला यश बोलवतोय, मी तुला नंतर फोन करू का? आम्हाला बाहेर जायचंय। हा माहितीये, कळलं कळलं, पण थांब जरा, मला एक सांग, ती मी लिस्ट दिली होती ना, त्या वस्तू घेतल्यास का? न विसरता आणायच्या आहेत। हा आई, मी नाही विसरणार, आणि जरी मी विसरले तरी तुझा लाडका जावई आहे ना, तो ठेवेल लक्षात। आणि जरी तोही विसरला तरी तू आम्हाला विसरू देणार आहेस का? बोललीस का? ये तू, बघते मग तुला। बरं ऐक, हा, त्या वस्तू आणायच्या विसरू नकोस, आणि काळजी घे आणि खूप मज्जा कर। आणि रेऊ, ते तुझे फोटो पाठवायला विसरू नकोस। हा, रोज पाठव मला, 2-2 तासाने पाठवलेस तरी चालेल। माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांना दाखवते आणि सांगते, बघा माझी रेऊ हनीमूनला गेली फॉरेनला। हा, विसरू नकोस। बाय आई, काळजी घे, बाय बाय। बाई लीला कसली बँड निघाली ना। हो ना, तिला काय वाटलं की उपोषण करून एजी तिच्या मनासारखं वागतील? तसं काहीच घडलं नाही। मी तुम्हाला म्हणाले होते ना, ही मुलगी इतकी मूर्ख आहे की स्वतःच स्वतःच्या पायावर धुंडा पडून घेईल। हिने अजून एजंटना ओळखलं सुद्धा नाही, आणि हिची अपेक्षा की एजंटनी हिला प्रपोज करा। हो ना, तिच्या अपेक्षा बरोबरच आहे दुर्गा, कारण एजे तिच्या मनाप्रमाणेच तिला प्रपोज करणार आहेत। काय? पण तुम्हाला कसं कळलं किशोर? मी मगाशी आजीच्या रूम मध्ये गेलो होतो तिच्याशी बोलायला, पण आजी एजंटच्या रूम मध्ये होती। मी तिकडे बोलायला गेलो तेव्हा एजंटनी स्वतः आजीला सांगताना मी ऐकले, लवकरच एजे त्यांच्या मनातलं प्रेम लीला समोर व्यक्त करणार आहेत। तर आपण काय करायचं? हे म्हणजे असं झालं ना, खाया पिया लीलाने आणि प्रपोजल भी होगा। सरस्वती, नाही पण वहिनी, आम्ही येतो। किशोर हे घडता कामा नये। दुर्गा, आता छोटे मोठे प्लॅन करून काही होणार नाही। आता आपल्याला काहीतरी मोठा प्लॅन करावा लागेल, जेणेकरून हे प्रपोजलच रद्द होईल।
सर आज आपली फायनान्सर्स बरोबर मीटिंग आहे, त्यानंतर फ्रँचायझी मॉडेलवरती आपल्याला डिस्कस करायचंय, ती पण एक मीटिंग आहे. आणि हे सगळं झालं. आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा. येस सर. सर मला आज काम करायचं नाही. हो सर. काय झालंय, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? मला काय झालं? नाही म्हणजे तुम्ही मीटिंग कॅन्सल करायला सांगताय, काम करणार नाही असं बोलताय, म्हणजे मला जरा वेगळं वाटलं म्हणून विचारतोय. बट दॅट डजंट मीन विश्वा की तुला सुट्टी आहे. मुंबईच्या सगळ्या टॉप इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीजना फोन कर, त्यांना सांग की एजे सरांना त्यांच्या बायकोसाठी एक प्रपोजल प्लॅन करायचं आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज माझ्याकडे घेऊन यायला सांग मीटिंग करायला. येस सर. लगेच कामाला सुरुवात करतो. आणि वेळ नाही विश्व आपल्याकडे. सो स्टार्ट इमिडिएटली आणि लगेच कामाला लागू. सर लगेच कामाला लागतो. आणि हे सगळं कॉन्फिडेन्शियल असायला हवं, कोणालाही कळता कामा नाही. या कानाचं त्या कानालाही कळणार नाही सर. लगेच कामाला सुरुवात करतो, येतो. So, Mrs. Leela Abhiram Jagirdar, will you be my Valentine? मी सांगितलंय त्याच थीमवर तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. एजंटच्या ग्रँड प्रपोजलचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच मिळालं हवं. ते सगळं ठीक आहे सर, तुम्ही माझी एवढी मदत का करताय? मदत तुझी करत असलो तरी काम माझं आहे. तसंही मी कोणाचं काम फुकटात करत नाही. एजे जेवढे पैसे देईल ना तेवढेच पैसे मी देईन तुला. काम काय आहे सर? काम खूप सोपं आहे. माझा एक माणूस तुझ्या टीम मध्ये घुसवायचा. तुझी माणसं तुझं काम करतील, माझी माणसं माझं काम करतील. आणि एकदा का काम झालं की माझ्या माणसाचा आणि तुझ्या माणसांचा काहीही संबंध येणार नाही. पण सर ट्रस्ट मी, कुठेही अडकणार नाहीस तू. काय रे, जमणार आहे ना? नसेल जमणार तर आत्ताच सांग. माझ्याकडे भरपूर कंपन्या आहेत आणि एवढ्याशा कामासाठी डबल पैसे कोण देणार रे? हे बघ, जिथे रिस्क असते तिथेच ग्रोथ आहे. हा ठीक आहे सर, मी तयार आहे, मी करेन तुमचं काम. हा तुम्ही दुसऱ्या कोणाकडे जाऊ नका. अभिराम जहागीरदार, तू कर तुझ्या ग्रँड प्रपोजलचं प्लॅनिंग, मी करतो तुला संपवायचं प्लॅनिंग. यावेळी माझा प्लॅन फेल होणार नाही आणि तुझा प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही. तुझं हे ग्रँड प्रपोजल तुमच्या दोघांच्या लव्ह स्टोरीच्या क्लायमॅक्सचा ग्रँड प्रीमियर असेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.